हा, तर इकडे एरर बघा काय. कॅनॉट इनवोक सेंड कीज जावा डॉट lang char sequence because this dot username input is null. ठीक आहे. तर एरर काय इथले मेन एरर आपल्याला ही मिळते इथला की धिस डॉट युजरनेम इनपुट त्याला मिळत नाहीये, नल मिळतोय. ठीक आहे. ते का मिळतोय? कारण जर तुम्ही इकडे याल तर इथे बघा, युजरनेम इनपुट जो इथे घेतलाय हा यांनी वापरलाय ना. आधी आपण वापरत होतो नॉर्मल वेनी, आपल्या सिंपल क्लासच्या वेनी. ठीक आहे. पण आता इथे इथं कुठे गेलं? काहीतरी गडबड झाली. हा सॉरी, हा क्लास आहे ना आपला इकडं. इथे बघा, आधी आपण नॉर्मल वेनी त्याला डिक्लेअर करत होतो. असं वाला युजर नेम इनपुट नॉर्मल. आता आपण काय करतोय, त्याला @find by च्या मध्ये इथे कुठेतरी मध्ये टाकलंय. आणि @find by च्या अनोटेशन मधून या क्लास पर्यंत इथपर्यंत पोहोचणं हे आपल्या नॉर्मल जो हे आहे त्याला पॉसिबल होत नाही, कारण पेज फॅक्टरीचा वेगळा सिंटॅक्स आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही हे @ऑनोटेशन वापरत असाल, हे बघा आधी सिंपल मेथड होती, नॉर्मल तुम्ही डिक्लेअर करत होतात. त्यामुळे ते दिस पॉइंटरला तिथपर्यंत पोचता येत होतं. पण आता पेज फॅक्टरी असल्यामुळे त्याला जमत नाही. त्यामुळे जेव्हा पण पेज फॅक्टरी असेल तेव्हा तुम्हाला एक एक्स्ट्रा लाईन लिहायला लागते की ड्रायव्हर तिकडला आलेला धिस डॉट ड्रायव्हरला येतो, पण तो परत जो येतोय त्याला तुम्हाला तुमच्या पेज फॅक्टरी क्लास मधून एक इनिट एलिमेंट मेथड वापरून तुम्हाला याच्याशी जोडायला लागतो. मग तेव्हा तो @find by थ्रू जाऊन तुमच्या युजरनेम इनपुट पर्यंत पोहोचू शकतो. अशा पद्धतीने थोडक्यात फक्त समजून घ्या. ठीक आहे. तर ही एक वे का करायला लागते, कारण इथे हा सिंटॅक्स एक्स्ट्रा ऍड करतोय आपण @find by, आणि त्याच्यामध्ये ही एकच लाईन लिहिली आहे आपण या सिंटॅक्स मध्ये. तर त्याच्यामुळे हे पेज फॅक्टरीसाठीचं वेगळं इथे कोड ऍड करून ठेवलाय पेज फॅक्टरीच्या क्लासनी. तर त्याच्यापर्यंत पोहोचायला त्याला इथं इनिट एलिमेंट्स मेथड वापरायला लागते. हम्म. त्यामुळे जेव्हा जेव्हा पेज फॅक्टरी वापराल तेव्हा ही एक लाईन आहे ती ऍड करायची, नाहीतर मग ही एरर येते. आता ही लाईन मी ऍड करतो आणि ती एक्झिक्यूट करतो. आता वर्क झालं बघा. पहिलीच एक गोष्ट वर्क झाली, दुसरी पण वर्क झाली, सगळं झालं. पण दुसऱ्या गोष्टी आपण आपल्या यांनी केल्याच नाही, पेज फॅक्टरीच्या वेनी केल्याच नाही. ठीक आहे. तर आता आपलं काम काय, हे सगळ्यांना कळलं, एकाला मी कन्वर्ट केला, असे त्या बाकीच्यांना पण असंच @find by ने आपण कन्वर्ट करायचे. ठीक आहे. तर इकडं @find by तर आपण टाकलं Ctrl+C करून, हे पहिलं झालं लोकेटर. मग दुसरा लोकेटर कसा होईल आपला, @find by आता ह्याला घ्यायचा, याला इथं हा येईल. ठीक आहे. आणि पासवर्ड इनपुट येईल. आणि इथं लोकेटर कुठला येईल आपला, डबल इनवर्टेड कॉमामध्ये जो एक्सपाथ, नाही एक्सपाथ तर आपण इथे लिहिलंय, तर मी फक्त हा एक्सपाथ याला इथे रिप्लेस करतो, हा येईल. ठीक आहे. वेब एलिमेंट पासवर्ड इनपुट होईल. आणि खाली करायला लागेल तुम्हाला फक्त, तर हे काढायला लागेल, ड्रायव्हर.फाईल एलिमेंट इकडलं काढायला लागेल. डायरेक्टली पासवर्ड इनपुट तुम्हाला याचा वेब एलिमेंट वापरायला लागेल. ठीक आहे. हे झालं पासवर्ड इनपुट. ठीक आहे. मग आता याची गरज नाही, डबल डबल होते, त्यामुळे इथे याला कमेंट केला. हम्म. त्याच्यानंतर तिसरा तिसरा वेब एलिमेंट पण असाच ऍड करू शकतो आपण, Ctrl+C. ठीक आहे. आणि नाव काय याचं याचं लॉग इन इनपुट. मी फक्त तिघांना पेज फॅक्टरीच्या वे मधून कन्वर्ट करतो. थोडंसं फक्त सिंटॅक्स उलटा सुलटा आहे, त्यामुळे डोक्याला व्याप होतो. पण बाकी तर काही नाही याच्यामध्ये, फक्त उलट सुलट लिहिणं एवढंच आहे. बाकी काय कन्सेप्ट बदल नाहीये, तेच होतंय जे त्याच्यात होतंय. त्यामुळे तुम्हाला जर खूपच लक्षात नाही आलं इंटरव्ह्यूच्या आधी, तर फक्त वेळ कमी पडतोय तर पेज फॅक्टरीमध्ये घुसू नका, पेज ऑब्जेक्ट मॉडेल सांगा फक्त. आणि सगळं व्यवस्थित लक्षात राहत असेल, वेळ असेल, आरामात प्रिपरेशन झाली असेल, तर हे पण सांगा. पण काय होतं ते @find by नोटेशन असतं आणि एक लाईन ऍड करायला लागतं, एवढं तरी सांगाय मला माहिती आहे, अगदीच जर प्रिपरेशन नाही झाली तर.
फेज फॅक्टरी माहित नाही असं म्हणू नका, कारण बऱ्याच फ्रेमवर्क मध्ये फेज फॅक्टरी वापरतात. यानंतर कमेंट करू आणि इकडे फाइंड एलिमेंट ची गडबड, ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट पूर्ण हे सगळं काढून टाकू. इथं गडबड हे बंद करू. ठीक आहे, झालं. आता हे जे 3 बंद केले होते याची आता गरजच नाही, हे डिलीट. म्हणजे थोडक्यात आपण आपल्या क्लासला पेज फॅक्टरी एनोटेशन मध्ये पेज फॅक्टरी मध्ये कन्वर्ट केलं. ते नॉर्मल आपला याचा होता, तो क्लास होता. म्हणजे हे सेम पेज ऑब्जेक्ट मॉडेल वापरून होतं आणि हे पेज ऑब्जेक्ट मॉडेल मधलं पेज फॅक्टरी पॅटर्न वापरून होतं. ठीक आहे, एक्झिक्यूट करू एकदा. ओके, झालं वर्क. आपण दोन्ही पण गोष्टी बघितल्या. काय काय बघितलं? एक तर आपण पहिलं तर पेज ऑब्जेक्ट मॉडेल काय असतं, कसं असतं, का वापरतात आणि एक्झॅक्ट त्याच्या स्टेप्स कशा असतात ते बघितलं. आणि ते आपण नॉर्मल पेज ऑब्जेक्ट मॉडेलच्या अप्रोचनी आर्किटेक्चर वापरून आणि पेज फॅक्टरी अनोटेशन वापरून पण करून बघितलं दोन्ही. ठीक आहे, आणि आपण एक 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 पूर्ण पेज केले, लॉग इन पेज पूर्ण केलं आणि लॉग इन त्याची टेस्ट पूर्ण केली. आपल्या फ्रेमवर्क मध्ये आपण फक्त काय करायचंय, तर अशा आणखीन जे 2-3 पेज आपल्याला जे आणखीन पुढले लागतात ते पण त्याच्यात ऍड करायचे आहेत. आणि आपल्या साईटसाठी स्पेसिफिक करून त्याला प्रॉपर फोल्डर स्ट्रक्चर मध्ये करायचंय. आणि आपल्या फ्रेमवर्क मध्ये जसं जसं आपण पुढे जाणार तसं जसं याच्यातले जे डिसएडव्हान्टेज आहेत ते काढत जायचे आहेत. बरेच डिसएडव्हान्टेज आता तुम्हाला दिसतील. जसं की इथे आपण तरी पण या टेस्ट मध्ये जर तुम्ही आलात तर तरी पण इथे हार्ड कोडिंग केली आहे. ही हार्ड कोडिंग नाही झाली पाहिजे. त्याच्यानंतर हा कोड बघा, इथे ड्रायव्हर डॉट गेट असं लिहायला लागला. हे इनिशियलायझेशन वेगळ्या ठिकाणी झालं पाहिजे. ठीक आहे, मॅक्झिमाइजचं असेल, ड्रायव्हर डिक्लेरेशन असेल, हे वेब ड्रायव्हर ड्रायव्हर न्यू क्रोम ड्रायव्हर लिहायला लागतं, हे इथे नाही झालं पाहिजे. अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण बदलणार आहोत आणि वेगळ्या अप्रोच बघणार आहोत. हळूहळू जसं आपण फ्रेमवर्क कम्प्लीट कडे जाऊ तसं तसं ते आणखीन 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 जास्त कसं युजर फ्रेंडली मेंटेनेबल होत जाईल ते आपण बघत जाऊ. ठीक आहे, तर आता हे होतं पेज ऑब्जेक्ट मॉडेल. काय डाऊट असेल तर विचारा. ओके, आपण आता आज थांबू आणि उद्या आपल्याला आता सुरू करायचं नवीन. हा, बोला बोला. मेन मेथड मध्ये आपण पेज नॉर्मलच कॉल केलेत ना काय? हा, मेन मेथड मेन मेथड मध्ये पेज. नॉर्मल पेज ऑब्जेक्ट मधलं कॉल केलेत आपण, पेज हा ऑब्जेक्ट हा, खालती. पेज ऑब्जेक्ट कॉल केलेत. हा, पीएफ करायला पाहिजे होतं ते लॉ. अरे हा, अरे बरोबर बरोबर, म्हणजे आपलं हे वर्कच नाही झालं. आपण आपण म्हणतोय की आपण पेज ऑब्जेक्ट थ्रू करतोय. नाही नाही नाही, सॉरी. नाही, पेज ऑब्जेक्ट नाव आपण हेच ठेवलं ना ऑब्जेक्टचं. क्लासचं नाव बदललं पण ऑब्जेक्टचं नाव आपण बदललंच नाही. हे बघा, ओके ओके, करेक्ट. ऑब्जेक्टचं नाव आपण तेच ठेवलंय, पेज ऑब्जेक्टच ठेवलंय. त्यामुळे हा वरती मी कमेंट केले, हा हा म्हणजे तेच मी ऑब्जेक्ट याचा लॉग इन पेजचा बनवला होता, तेच ऑब्जेक्टचं नाव मी सेम पेज ऑब्जेक्टचं ठेवलं. त्याच्यामुळे पेज ऑब्जेक्टचं नाव जरी नाव सेम असलं, ऑब्जेक्टचं नाव तुम्ही काही द्या ना, त्यांनी फरक पडत नाही. एबीसी द्या, ए द्या, बरोबर आहे ना? समजलं येस का? येस, करेक्ट. त्यामुळे हा हा. मी पण एक सेकंद कन्फ्युज झालो. पण ठीक आहे, बरोबर आहे. तसं होऊ शकत होतं की आपण जर इथे पेज ऑब्जेक्ट आणि इथे पेज ऑब्जेक्ट वन नाव घेतलं असतं तर मग जुन्याच ऑब्जेक्टनी करू शकलो असतो, तर चूक झाली असती ती. पण नाही, आपण केलंय, व्यवस्थित केलं. ठीक आहे, बरोबर आहे ना? कळलं? आणखीन काय डाऊट नाही ना? नो. समजलं ना? येस येस. हम्म, चालतंय. मग आता हा हे सांगायचं होतं की आपल्याला आता नवीन टॉपिक सुरू करायचं उद्यापासून, तो म्हणजे टेस्ट एनजी. एक एंटायर फ्रेमवर्क आहे, याच्यावर खूप खूप क्वेश्चनिंग होते. टेस्ट एनजी जर तुमच्या सीव्ही मध्ये असेल आणि तुमच्या जी कंपनीमध्ये हायर तिथे टेस्ट एनजी वापरत असेल, त्याच्यावर बराच वेळ क्वेश्चनिंग होते. हे एक फ्रेमवर्कच आहे, खूप मोठं आहे. याला थोडासा वेळ जाईल आता आपल्याला टेस्ट एनजी करायला. तर जो काय आपला वेळ जाईल ना थोडा, तो टेस्ट एनजी मध्ये जाईल जास्त.
कारण याच्यामध्ये वास्ट आहे थोडं. आणि म्हणजे एक छोटंसं फ्रेमवर्क शिकतोय आपण. ते कस्टमाइज फ्रेमवर्क आपण बनवतोय, तसं हे त्यांनी ऑलरेडी बनवून ठेवलेलं एक फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. तर हे जरा बघू. हा, ट्रस्ट मेजर खूप क्वेश्चनिंग होते याच्यावर. म्हणजे मला जिथे जिथे टेस्ट जी लागते तिथे याच्यावर खूप क्वेश्चन विचारतात. आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे आपल्याला कव्हर करायच्या आहेत. फास्ट आहे थोडंसं. त्याच्यामुळे थोडा वेळ त्यामध्ये जाईल. हे आता एंटायर डिफरंट टॉपिक परत सुरू होईल आपला टेस्ट एनजी. त्यामुळे आता आधीचं तुम्हाला टेस्ट एनजीला काय माहित नसलं तरी चालेल, म्हणजे आता आज पुढल्या वेळेला माहित नसलं तरी चालेल. पण जेव्हा टेस्ट एनजी आपण संपवू आणि पुढे मग जसं जसं आपण ऍक्च्युअल फ्रेमवर्क करायला सुरुवात करू, ठीक आहे, तेव्हा मग आपल्याला मग सगळ्या गोष्टी आपण मिक्स करायला म्हणजे ते प्रोजेक्टच सुरू करू. मग सगळ्या गोष्टी मिक्स आहेत, तर त्याच्यामुळे आधीची ह्या कन्सेप्ट सगळ्या डोक्यात ठेवा. तर वेळ नाही मिळणार आहे तुम्हाला. हे टेस्ट एनजी झालं किंवा पेज ऑब्जेक्ट मॉडेल झालं, पुन्हा आधीच्या लेक्चरला जे आपलं झालं होतं त्या गोष्टी असतील, त्या सगळं मिक्स करून कुठलं हे एक्सेल रीड कसं करायचं, हे पटकन सगळ्या फ्रेमवर्क मध्ये आपण सगळं जोडत जाणार आहोत. मग तिथे तुम्हाला आठवलं नाही टेस्ट एनजी कसं आहे किंवा हे कसं करायचं, पेज ऑब्जेक्ट मॉडेल काय आहे, तर मग परत फ्रेमवर्कच्या वेळी कन्फ्युजन होईल. त्यामुळे आता थोडंसं त्या गोष्टी जर आता करते तर नीट डोक्यात ठेवत चला. पेज ऑब्जेक्ट मॉडेल, टेस्ट एनजी एक्झॅक्ट डोक्यात ठेवा. म्हणजे फ्रेमवर्क समजायला सोपं जाईल. आणि ते मागच्या तर पाहिजेतच ना, कन्स्ट्रक्टर वगैरे त्याचं पाहिजेतच. ठीक आहे. तर आपण उद्या सुरू करून देऊ टेस्ट एनजी. ठीक आहे. चालतंय. मग थांबवतो मी शेअरिंग. भेटू मग उद्या रेग्युलर टायमिंगला. काय चेंज असेल तर सांगतो, नाहीतर आपलं रेग्युलर टायमिंग 7 AM. चालतंय. बाय. बाय, थँक्यू. ओके, थँक्यू.